नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे सहकारी खरेदी विक्री सोसायटीचे चेअरमनपदी लहू पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पोपट शिंदे यांची झाली बिनविरोध निवड। धुळे तालुक्यातील बोरीस गणातील पोटनिवडणुकीसाठी शुभम तारासिंग भिल यांनी केला आपला उमेदवारी अर्ज दाखल। मेंढपाळ समाजाला मेंढ्या चराईसाठी राखीव क्षेत्र उपलब्ध करून द्या, जिल्हा अधिकाऱ्यांना मेंढपाळ समाजाचे निवेदन। रोवर मशीनचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले आज वितरण। खानदेश तेली समाज मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सन्मान। पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले गणपती मंदिराजवळील चौक शिवशोभीकरण कामाचा शुभारंभ। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर झालेल्या लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला आमदार कुणालबाबा पाटील यांची ताकद कळालेली आहे। दरम्यान यामुळे भविष्यात कुणाल पाटील हे आमदार होतीलच, पण ते कॅबिनेट मंत्री देखील होतील असा आत्मविश्वास आणि दावा आज धुळ्यात खरेदी विक्री संघाचे नवनिर्वाचित चेअरमन लहू पाटील यांनी व्यक्त केला। धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या चेअरमनपदी लहू पाटील तर व्हाईस चेअरमन पोपट शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली। धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दिनांक 7 जुलै 2024 रोजी घेण्यात आली होती। या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचे 17 पैकी 17 उमेदवार निवडून आले। दरम्यान आज सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी संस्थेच्या कार्यालयात चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली। दरम्यान यावेळी चेअरमनपदी लहू पाटील तर व्हाईस चेअरमनपदी पोपट शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। दरम्यान यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळासह पदाधिकारी उपस्थित होते। आज धुळे खरेदी विक्री संघाची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली। आज रोजी आमचे नेते राजी साहेब आणि कुणाल बाबा यांनी जो माझ्यावर आणि आमचे व्हाईस चेअरमन पोपट तात्यांवर जो विश्वास दाखवला, पुनश्च आम्हाला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल आमचे नेते कुणाल बाबांचं मी शतशः आभारी आहे। आणि मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे, या निमित्ताने मला जी पुनश्च या खरेदी विक्री संघाची चेअरमनपदीची निवड केली, निश्चितच या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। आणि जे काही संस्थेचे आमचे काही प्रोजेक्ट असतील, काही प्रकल्प असतील, जे काही अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्याचा मानस आम्ही सर्व मिळून, आमचं संचालक मंडळ आणि आम्ही सर्व मिळून घेतलेलं आहे। आणि भविष्यात जे जे विकासाची कामं असतील, संस्थेच्या हिताचे काम असेल, ते संस्थेच्या हिताच्या कामाला आम्ही प्राधान्य देऊ आणि या संस्थेची भरभराटी आणू। आमचे नेते कुणाल बाबा यांनी सांगितलं एका मेळाव्यामध्ये, आमच्या हिरेभवनच्या मेळाव्यामध्ये, की खरेदी विक्री संघ, आपला धुळे खरेदी विक्री संघ जो आहे तो राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आला पाहिजे, असा खरेदी विक्री संघ आपण करूया। तो मानस आम्ही आज बाळगलेला आहे आणि तो शब्द आम्ही पूर्ण करू। आणि बाबासाहेबांनी जे स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय आम्ही सर्व संचालक मंडळ शांत बसणार नाही, हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो। धुळे तालुक्यातील लामकानी गटातील बोरीस गणातील पंचायत समिती सदस्य स्वर्गीय तारासिंग चंद्रसिंग भिल यांचे काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले। दरम्यान यामुळे ही जागा रिक्त झालेली होती। नियमानुसार या रिक्त जागेवर निवडणूक घेणे बंधनकारक असल्याने निवडणूक प्रक्रिया देखील घोषित करण्यात आलेली होती। त्याच पार्श्वभूमीवर आज बोरीस गावातील पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी मयत तारासिंग भिल यांचा मुलगा शुभम तारासिंग भिल राणा रामी यांनी धुळे तहसील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्या दरम्यान त्यांच्यासोबत AR मोरे, योगेंद्र गेरासे, विजय सुरवंशी आदी उपस्थित होते। लामकानी गटातील बोरीस गणाचे पंचायत समितीचे सदस्य जे होते तारासिंग भिल यांचा हार्ट अटॅकने निधन झालं, त्यामुळे सदर पद रिक्त झालं। त्या पदावर भाजपच्या मान्यवरांनी बाबा भामरे, सुभाषदादा देवरे, धरती देवरे, पैलवान यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या सहकार्याने त्यांचे चिरंजीव शुभम यांना या बोरीस गणाची उमेदवारी दिलेली आहे। आणि म्हणून त्यांचे सर्वांच्या वतीने, उमेदवाराच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। गेल्या 75 वर्षापासून शासनाने मेंढपाळांसाठी मेंढ्या चारण्यासाठी क्षेत्र उपलब्ध करून दिलेले असताना देखील मेंढपाळ समाजावर वारंवार शासनातर्फे अर्थात SRP फॉरेस्ट यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात आहे। तसेच साक्री तालुक्यातील पेटले, ऐंचाळे, इंदवे, कोरीसह या परिसरात देखील मेंढपाळांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होतात। मग असा अन्याय अत्याचार किती दिवस सहन करावा असा प्रश्न आता या समाजाला निर्माण झालेला आहे।
त्यामुळे शासनाने मेंढपाळ समाजाला मेंढ्या चारण्यासाठी राखीव क्षेत्र दाखवावे, जेणेकरून आमच्यावर अन्याय होणार नाही. जर शासनाने 15 दिवसात आम्हाला मेंढ्या चराईसाठी क्षेत्र न दाखविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढ्यांचं आंदोलन करू, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीने दिलेला असून या संदर्भात आज समाजाच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदनही सादर करण्यात आले. यावेळी मेंढपाळ समाज मोठ्या संख्येने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित होता. संघर्ष समिती धुळे जिल्हा अध्यक्ष रमेश सरक व विद्यमान सरपंच ग्रामपंचायत महिर व भारतीय जनता पार्टीचं सचिव पद माझ्याकडे जिल्ह्याचं. गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही या मेंढपाळांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय, पण मेंढपाळांना पाहिजे तसा न्याय शासन दरबारी पण भेटू नाही राहिला. म्हणून वारंवार कलेक्टर असेल, सब डेपो असतील, प्रांत साहेब असेल, तहसील असेल, यांना आम्ही वारंवार निवेदन देत आहोत. आम्ही 1 तारखेला मैर फाट्यावर हजारो संख्या मेंढ्या घेऊन आम्ही रस्ता रोको केला होता. त्या रस्ता रोकोमध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आलं, मेंढपाळांना जे शासनाने चराई क्षेत्र उपलब्ध करून दिलेलं आहे 18 गावांना साक्री तालुक्यामध्ये, त्या क्षेत्रावर बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनधारकांनी अतिक्रमण केलेलं आहे. आमची एकच मागणी आहे, आमचं मेंढपाळांचं चराई क्षेत्र आहे, ते क्षेत्रावरचं अतिक्रमण हटवून मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून द्या, एवढीच आमची मुख्य मागणी आहे. आज कलेक्टर साहेबांनी आम्हाला आणि सब डेपो साहेबांनी आश्वासित केलं, तुम्हाला या 8 दिवसामध्ये आम्ही SRP असेल आमच्या पद्धतीने चौकशी करून आम्ही या मेंढपाळांना न्याय देऊ, असं आज आम्हाला आश्वासित केलं. जर तसं नाही झालं तर आम्ही आमच्या निवेदनामध्ये 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. 8 दिवसात जर मेंढपाळांना तसा न्याय नाही मिळाला, गेल्या गावं जी आहेत आपले हट्टी असेल, हट्टी बुद्रुक असेल, आईचाळा असेल, डोंगराळे असेल, काळमदेव असेल, आखाडे असेल, खोरी असेल, जामदा असेल, जामद्या गावाने 5 ते 7 गावांवर अतिक्रमण केलेलं आहे. तर जामद्या गावामध्ये मागं बऱ्याच मोठ्या प्रमाणात या मेंढपाळांवर ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल झालेले आहेत कोणी, ते सुद्धा आम्ही मागं घेण्याचे आमच्या निवेदनमध्ये म्हटलं आहे. जर तसं नाही झालं तर बिऱ्हाड मोर्चासह लाखोच्या संख्येने मेंढ्या घेऊन आम्ही धुळे कलेक्टर कचेरीवर येणार आहोत. जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयास जिल्हा वार्षिक नियोजनातून मंजूर करण्यात आलेल्या रोव्हर मशीनचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान हा कार्यक्रम धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेला असून या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोननी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी दत्तात्रय वाघ, मनपाचे अग्निशमन अधिकारी दुष्यम महाजन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दत्तात्रय वाघ, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धुळे यांना तरी जिल्ह्याच्या आज मोजणी खात्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आम्ही मोजणी काम करतो, ज्यामध्ये रोवरचा समावेश आहे. आपण साक्री येथे त्याचा क्रॉस सेक्शन लावला असून या रोवरच्या साहाय्याने आपण सॅटेलाईट माध्यमातून मेजरमेंट करतो आणि जवळपास याच्यातून कर्मचाऱ्यांची एफिशियन्सी वाढलेली आहे. या रोवर खरेदी करण्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी जास्त पुढाकार घेतला आणि माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते आज त्याचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. या रोवरमुळे गुणवत्ता आणि जनता भूमिगत कार्यक्रम जो आहे तो अत्यंत पारदर्शक होतो. आपल्याला रिअल कोऑर्डिनेट्सच्या आधारामध्ये मोजणी काम दिसू शकतो, त्याचा नकाशा आपण ऑनलाईन मिळू शकतो आणि याशिवाय रोवर घेण्याचा प्रमुख उद्दिष्ट असं पद्धतीने साध्य करता आलं की आपण धुळे जिल्ह्यासाठी सगळी ऑनलाईन मोजणी प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण धुळे जिल्ह्याला मोठ्या विश्वासाने आमच्या खातेप्रमुखांनी आमच्यावर सोपवली. त्याप्रमाणे आम्ही यथार्थपणे आमचे सर्व कर्मचारी बांधव त्या टीमला घेऊन धुळे जिल्हा हा अत्यंत आधुनिक पद्धतीने मोजणी काम कसं करून जनतेसमोर चांगल्या पद्धतीने आपली प्रतिमा राखेल त्याबद्दल सतत प्रयत्नशील आहोत. धुळे शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून धुळे शहर विधानसभेसाठी मी इच्छुक आहे. मला सर्वांनी सहकार्य करावे. तुम्ही मला संधी दिली तर मी संधीचे सोने करेल अशी अपेक्षा माजी महापौर कल्पना काकू महाले यांनी केली. दरम्यान धुळे शहरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे
खानदेश तेली समाज मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते। यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवरांना सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले। शिवाय कैलास भाऊ चौधरी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व पोलीस अधिकाऱ्यांचे प्राण वाचविणाऱ्या श्रीमती हर्षदा चौधरी यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला। दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी खानदेश तेली समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने आज तेली समाजातील 10वी 12वी व पदविकामध्ये यश मिळवलेले विद्यार्थी तसेच विविध पदांवर निवड झालेले समाजातील समाजसेवक बंधू भगिनी यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन आज मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं होतं। हा सोहळा धुळे, जळगाव, नंदुरबार आज 3 जिल्ह्यांचा खानदेशस्तरीय होता। आजच्या या सोहळ्यासाठी धुळे महानगरीचे माजी महापौर कल्पना काकू महाले यांनी संपूर्ण सौजन्य केलेलं होतं। त्यांच्या सौजन्याने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। धुळे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका, विरोधी पक्षनेतेपद, सभापतीपद, महापौरपद भूषवल्यानंतर पुढचं एक स्वप्न समाजाच्या वतीने काकूंचं पूर्ण व्हावं असं त्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करण्यासाठी आजचा हा यशस्वी कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या समक्ष या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मी आज खानदेश तेली समाज मंडळ आणि संपूर्ण महानगर तेली समाजाच्या वतीने आपल्या माध्यमातून तेली समाजाला आणि इतर समाजाला देखील विनंती करतो की जे स्वप्न आम्ही आणि आमच्या काकूंनी बघितलेलं आहे या स्वप्नाचं पूर्तता आपल्या माध्यमातून व्हावी अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। आमचं हे जे स्वप्न आहे हे आज आपल्या समोर सर्वांसमोर जाहीर करतो। एक आमदारकीचं स्वप्न आम्ही आमच्या समाजाने काकूंच्या माध्यमातून बघितलेलं आहे आणि ते स्वप्न आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होईल अशी अपेक्षा मी ठेवतो। जय हिंद, जय संताजी। धुळे शहरातील पांढरा नदी किनारी असलेल्या श्री सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळ असलेला चौक शिवशोभीकरण करण्यात येणार आहे। या कामासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी 1,33,50,000 रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। या निधीतून चौकाच्या दुतर्फा अद्ययावत असे पथदिवे बसविण्यात येणार आहेत। शिवाय या चौकात शिवशोभीकरण देखील करण्यात येणार आहे। या चौकामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून काल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान या शुभारंभ कामाप्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अनुप अग्रवाल, गजेंद्र अंपडकर, आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम, किरण कुलेवार, हिरामन गवडी, प्रदीप करपे यांच्यासह भाजपाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते। चौक आपण मागे बघतात मंदिर या ठिकाणी आणि या चौकाचं सुशोभीकरण जवळपास 1,33,00,000 रुपये यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे आणि यातून या ठिकाणी दीपमाळ आणि या चौकाचं सुशोभीकरण, इथे लाईट व्यवस्था ही सगळी या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि लवकरच म्हणजे लगेच तात्काळ या कामाला सुरुवात होऊन एक 3 महिन्यामध्ये हे काम कसं पूर्ण होईल त्यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि जवळपास 1,33,00,000 रुपये यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे। याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।